brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. सातारा जिल्ह्यातल्या बामनोली परिसरातील असणाऱ्या कोयना बॅकवॉटर परिसरातल्याच असणाऱ्या एका निर्जन स्थळी साताऱ्यात काल एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तब्बल 114 ते 115 कोटीचं MD ड्रग्ज फॅक्टरी या मुंबई क्राईम ब्रँचने उघडकीस आणली आहे. एकंदरीतच मी आता सध्या सातारा जिल्ह्यातल्या बामनोली परिसरातील या विभागामध्ये आहे. हे जे पूर्ण हा कॉन्क्रीटचा जो रस्ता दिसतोय या रस्त्याच्या थेट हा रस्ता डोंगराच्या पायथ्याला पोहोचलेला आहे आणि याच कॉन्क्रीटच्या रस्त्याच्या जवळच असणारं ही एक जे निर्जन स्थळी असणारं पडका वाडा म्हटला जातो असा हा पडका वाडा नसून ही होती MD ड्रग्ज फॅक्टरी. या MD ड्रग्ज फॅक्टरीमध्ये काल 114 ते 115 कोटीचं ड्रग्ज मुंबई क्राईम ब्रँचने त्या ठिकाणी छापा टाकून पकडलेला आहे. परिसरातील असणाऱ्या 3 बांगलादेशीय परप्रांतीय मजूर आणि एक स्थानिक युवकाला देखील काल ताब्यात घेतलेला आहे. अत्यंत निर्जन स्थळी असणारं हे जिथं कोणीही साधं व्यक्ती सुद्धा येऊ शकणार नाही असं हे स्थळ MD ड्रग्ज माफियाचा जो ग्रुप आहे यांनी हे जी टोळी आहे या टोळीनं हे क्षेत्र या परिसरातील निवडलेलं आहे. सह्याद्रीच्या डोंगर कपाऱ्यातील असणारा हा बामनोली शिवसागर जलाशयातला बॅक वॉटर परिसर आहे आणि याच परिसरामध्ये इथे आहे हीच ती MD ड्रग्ज तयार करणारी फॅक्टरी. इथूनच मुंबई पुणे यासह परिसरातील असणाऱ्या शहरात पोचत होतं ड्रग्ज आणि हीच ती आहे फॅक्टरी की जिथं काल मुंबई क्राईम ब्रँचने पूर्णतः छापा टाकला आणि छापा टाकून या परिसरातील असणारे सगळे पाळेमुळे फॅक्टरीतील ड्रग्ज माफियांचे पाळेमुळे उपटून टाकले. यामध्ये मोठ्या प्रमाणात मशिनरी तसेच MD ड्रग्ज ही जप्त करण्यात आलेला आहे. मी आता सध्या त्याच स्थळावर आहे जिथं गेल्या काही महिन्यांपासून नव्हे तर काही वर्षांपासून म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. मात्र धक्कादायक खुलासा असा आहे की याच ड्रग्ज फॅक्टरीत काल सापडलं कोट्यावधी रुपयाचं ड्रग्ज आणि हे जे पाळेमुळे आहेत खऱ्या अर्थानं तपास झाला तो मुंबईतल्या एका ड्रग्ज कारवाईतून. तिथूनच सुराग लागला पुण्यातून आणि पुण्यातून थेट सातारा कनेक्शन उघड झालंय. ही आहे ती ड्रग्ज फॅक्टरी. याच ठिकाणी काल पहाटेपासून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. याच फॅक्टरीमध्ये ते 3 मजूर आणि एक स्थानिक युवक तयार करत होता मौतची फॅक्टरी. मृत्यूला आमंत्रण देणारं ड्रग्ज याच फॅक्टरीमध्ये तयार होत होतं. आपण पाहतोय की अत्यंत निर्जल स्थळी असणारं हे ड्रग्ज आहे, ड्रग्ज फॅक्टरी आहे. इथं कोणीही साधा एक मनुष्य देखील या अवतीभोवतीच्या ह्या जंगलात कुठेही दिसत नाही. म्हणूनच निवडलं गेलं हे स्थळ आणि याच स्थळावर गेल्या काही अनेक दिवसांपासून महिन्यांपासून हा धंदा या ठिकाणी सुरू होता. पुण्या मुंबईसह आंतरराष्ट्रीय ही जी एक गिरोह आहे या आंतरराष्ट्रीय गिरोहतूनच कदाचित इथून ही सूत्र हलवली जात असतील, कारण या ठिकाणी सहजासहजी पोहोचणं शक्य नाही. कोणालाच याची माहिती देखील नाही. स्थानिक माणसं देखील इथं कोणीही येत नाही. मी ज्यावेळी या ठिकाणी प्रवेश केला त्यावेळी धडकी भरवणार हे परिसर आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंस्र प्राण्यांचा वावर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. वाघ, बिबटे, त्याचबरोबर तरस, रानगवे असे हिंस्र प्राणी या परिसरात या जंगलात या ठिकाणी आहेत आणि अशाच निर्जल स्थळी या पडक्या वाड्यात या जळक्या वाड्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होता हा ड्रग्जचा धंदा. आपण आज देखील पाहतोय अत्यंत भयानक आणि परिस्थिती आहे की याच ठिकाणी काल पोलीस मुंबई क्राईम ब्रँचचे पोलीस कारवाई करत होते. मुंबई क्राईम ब्रँच पूर्णतः आणि सातारा
स्थानिक पोलीस LCB या परिसरात त्यांनी अचानक त्या ठिकाणी धाड मारली होती. सुगावा लागला होता मुंबई पुण्यातूनच आणि थेट मुंबई क्राईम ब्रांचचे पोलीस या ठिकाणी 5 वाजता पोहोचले आणि त्यांनी पूर्णतः ड्रग्ज तयार करणारी फॅक्टरी ची जी मशिनरी आहे, त्याचबरोबर लिक्विड आहे आणि काही पावडर्स आहेत, अशा 7 किलो पावडर्स, त्याचबरोबर काही 38 किलोचं दुसरंही त्याला ड्रग्ज तयार करण्यासाठी लागणारं जे मटेरियल आहे ते देखील त्या ठिकाणी पूर्णतः जप्त केलेला आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये हा जो परिसर आहे, हा परिसर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दुर्गम आहे. इथे 50-50, 100-100 एकरामध्ये परिसरात देखील कुठेही शेती केलेली गेलेली नाहीये. इथे कुठे शेती नाहीये. घनदाट असणारं अरण्य, या घनदाट अरण्यामध्ये अगदी निर्जलसरी असणारं हे जे शेड आहे, या शेडमध्ये गेल्या काही दिवसापासून हा प्रकार सुरू होता. आता प्रश्न हा निर्माण झालेला आहे की एवढी सातारा पोलिसांची यंत्रणा, जावळी तालुक्यातल्या पोलिसांची यंत्रणा इतकी सतर्क असताना देखील पोलिसांना मात्र याबाबत कसलाच सुगावा लागला नाही. मुंबई क्राईम ब्रांचचे पोलीस या ठिकाणी येऊन थेट धाड मारते, मग स्थानिक जिल्ह्यात पोलीस नेमकं करताय तरी काय, असा सवाल देखील आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित होतोय. या या सगळ्या प्रकारावर आता राजकीय कोणाचा वरदहस्त आहे का, हा देखील प्रश्न महत्वाचा आहे. कारण या परिसरामध्ये, या ज्या फॅक्टरीमध्ये हे जे जिथं MD ड्रग्ज तयार करण्याचं काम सुरू होतं, इथले जे परप्रांतीय 3 मजूर होते, हे परप्रांतीय 3 मजूर स्थानिक एका हॉटेलच्या, एका मोठ्या नेत्याच्या बंधूंचं त्या ठिकाणी हॉटेल आहे, तिथंच हे मंडळी तिथं जेवत होते, जात होते, येत होते. आणि एका बामनोलीतलाच असणारा ओंकार ढिगे नावाचा एक लोकल व्यक्ती आहे, त्याच्या संपर्कातली ही व्यक्ती होती. त्यांनी ही 3 माणसं कोणाच्या सांगण्यावरून इथं आणली, कोणाच्या सांगण्यावरून इथं ती व्यक्ती राहिली, हा देखील आता सवाल उपस्थित होतोय. आणि यामध्ये भलेही आता हे छोटे 4 मासे कोयना बॅकवॉटर जलाशयाच्या जवळच, त्याच्याच लगत कडेला 4 हे मासे गळाला लागले असले तरी मात्र मोठा मासा अद्यापही याच कोयना जलाशयाच्या अवतीभोवती लपून बसलाय की काय, असा देखील सवाल आता उपस्थित होतोय. याच्यात राजकीय हस्तक्षेप आहे का, मोठ्या प्रमाणात इथे वरून कुठलेही सूत्र हलवली जात आहेत का, असे देखील आता सवाल या कारवाईच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. मात्र सातारा जिल्ह्यात अवैध धंदे हे इतर सुरू असले तरी मात्र सातारा जिल्ह्यातल्या आजपर्यंतच्या क्राईमच्या इतिहासामधला 114 ते 115 कोटीची सगळ्यात मोठी कारवाई या निमित्तानं मुंबई क्राईम ब्रांचने केल्यामुळे सातारा जिल्ह्यातल्या पोलिसांच्या पायाखालची वाळूच आता सरकली आहे. त्यामुळे आता आणखीन काही लोकल अप्रोच यामध्ये सापडतोय का, लोकल आणखीन कोणीही या MD ड्रग्ज तयार करण्याच्या फॅक्टरीमध्ये सामील आहे का, याची देखील आता कसून चौकशी होते. मुंबई पोलीस, त्याचबरोबर राज्य गृह विभाग याच्याकडे पूर्णतः लक्ष ठेवून आहे की या प्रकरणामध्ये राजकीय वरदहस्त, लोकल अप्रोच, लोकल काही स्थानिक मंडळी याच्यामध्ये सामील आहेत का, हे देखील आता येत्या काही दिवसात समोर येणार आहे. इम्तियाज मुजावर, मुंबई तक, सातारा.